नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 35 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग 36. संध्या आणि विशाल दोघे पण बर्फाचा गोळा खायला गेले. विशाल तिला म्हणाला, संध्या सर्दी होईल तुला ग. आधीच केवढी भिजली आहेस पाण्यात आणि आता गोळा खायचा आहे का तुला? संध्या विशालकडे हट्टच करायला लागली. त्याला म्हणायला लागली, अहो घ्या ना, मला खायचं आहे. विशाल तिला म्हणाला, ते बघ तिथे कणीस भाजतायत, चल कणीस घेऊ, बर्फाचा गोळा नको. संध्या म्हणाली, असं का करता हो, खाऊयात ना. एवढ्या गोळ्यानी काय मला सर्दी नाही होणार. विशाल तिला म्हणाला, खा तू, सर्दी झाली की बघतो तुला. एकतर आधीच बाहेर आलो आहे आणि त्यात आजारी पडलीस ना तर काही खरं नाही. संध्या चांगलीच पंचायत होईल आपली. ती म्हणाली, काही होणार नाही, मला खायचंय ना मग घ्या. विशालने तिच्यासाठी गोळा घेतला आणि तो भैया म्हणाला, आपको भी बनव क्या? विशाल म्हणाला, नको बाबा, हिलाच दे, हिलाच खाऊ दे, मी मस्तपैकी कणीस खातो तिथे जाऊन. संध्या त्याला म्हणाली, थांबा, हा गोळा होतोय, मला पैसे द्या, मग मी पण येते तिथे. विशाल तिला म्हणाला, अगं इथे तर आहे ना, त्याला सांगून येतो, थांब बनवून ठेव म्हणून, नाहीतर उगाच तिथे तो बनवेपर्यंत मला थांबायला लागेल. विशालने पैसे दिले आणि संध्याला म्हणाला, तुझं झालं की तिथे ये. तो कणीस घ्यायला गेला. संध्या नाक मुरडत म्हणाली, नेहमीच आहे यांचं. गोळेवाल्याने संध्याला विचारलं, भाभी कौन से कलर डालू? संध्या म्हणाली, सब रंग डालो और काला खट्टा ज्यादा डालो. त्यांनी मस्तपैकी संध्याला गोळा बनवून दिला आणि संध्याच्या हातात दिला. संध्या एक बाईट खाणार इतक्यात तिला विशालची आठवण झाली. विशाल कणसाच्या गाडीवरती थांबला होता. इतक्यात पाठीमागना विशालला मुलींची कुजबुज ऐकायला येत होती. अगं स्वाती, हा विशालच आहे ना? एकदा आवाज देऊन बघू का त्याला? अगं ज्योती, तो विशाल नसला तर काय करायचं? नाही, असं होणं शक्य नाही. मी विशालला चांगली ओळखते आणि मला तरी असं वाटतंय की हा विशालच आहे. स्वाती तिला म्हणाली, बरं बाई, तुझ्या समाधानासाठी बघ. आणि तिच्या बाकीच्या मैत्रिणी पण तिच्याबरोबर आल्या. ज्योतीने विशालच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली, विशाल. विशालने मागे पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा म्हणावा की आनंदाचा असा दोन्ही मिळून धक्काच बसला. ज्योती तू? ज्योतीने विशालचा हात हातात घेतला आणि विशालकडे एकटक पाहत बसली. विशाल, आय मिस यू. आणि विशालला घट्ट मिठी मारली. अश्रूंच्या धारा ओघळायला लागल्या तिच्या डोळ्यातनं. विशाल, तुला मी किती मिस केलं. विशालला पण त्याच्या भावना आवरल्या नाहीत आणि त्याने ज्योतीला मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावरनं प्रेमाने कुरवाळायला लागला आणि तिला म्हणाला, शांत हो ज्योती, कशी आहेस तू? स्वाती विशालला म्हणाली, मिस्टर विशाल, आहो इथे फक्त ज्योतीच नाही आहे, इथे आम्ही पण आहोत बरं का. आमच्याशी पण बोला की. का तुमचं दोघांचं होईपर्यंत आम्ही सगळे बाजूला थांबू? सगळ्या मैत्रिणी हसायला लागल्या आणि विशाल पण हसायला लागला आणि तिला म्हणाला, असं काही नाही ग, ते ज्योती थोडी इमोशनल झाली ना म्हणून. ज्योती अजून विशालच्या मिठीतच होती. विशालने तिचा हात बाजूला घेत होता पण ज्योती त्याला अजूनच बिलगत होती. संध्या बर्फाचा गोळा घेऊन विशालच्या दिशेने आली तर ह्याच्या भोवती मुलींचा घोळका तिला दिसला. तिला मनातनं असं वाटलं की यांना काय झालं का काय. ती घाबरतच पुढे आली तर पाहते तर काय, वन पीस घातलेली एक हॉट मुलगी विशालच्या मिठीत होती. विशाल तिचे केस अगदी प्रेमाने कुरवाळत होता आणि या बाकीच्या सगळ्या दात काढत बसल्या होत्या. संध्याला आता हसावं का रडावं काहीच कळत नव्हतं. संध्या हळूहळू जड पावले टाकत पुढे येत होती. ह्या सगळ्याचा अंदाज तिला लावताच येत नव्हता. संध्या तिथे आली आणि विशालची नजर संध्यावरती गेली. विशाल पटकन ज्योतीपासून दूर झाला. संध्या त्याला म्हणाली, कोण आहेत ह्या आणि ही मुलगी कोण आहे? तो म्हणाला, अगं त्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत. मैत्रिणी म्हणजे एकाच वर्गात होतो ना, त्याच्यामुळे ओळख आहे. त्या पण इथे सहजच फिरायला आल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी पाहिलं मला आणि आल्या.
स्वाती विशालला म्हणाली, बरं विशाल, अरे ही कोण आहे तुझी आणि एवढ्या हक्काने का विचारत आहे? विशाल संध्याला जवळ घेत म्हणाला, दिस इज माय वाईफ संध्या. संध्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या. ती फक्त विशालकडेच पाहत होती. तिला त्याचा खूप राग आला होता. ज्योतीच्या डोळ्यात ना अश्रू व्हायला लागले. तिला तिच्या भावना लपवता आल्या नाहीत आणि ती तिथून निघून गेली. सगळ्या मैत्रिणींनी दोघांचं पण कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि त्या पण तिच्या मागोमाग लगेच गेल्या. विशालला ज्योतीचं वागणं थोडंसं वेगळंच वाटलं. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मी जरा बघून येतो काय झालंय. संध्या म्हणाली, अहो पण आपल्या दोघांचं लग्न झालं आहे. हे ऐकून तिला रडायला का आलं? तुमचं काय होतं का आधी? विशाल म्हणाला, ए बाई, असं काय नव्हतं. तू उगाचच काही बोलू नकोस. पाहिजे तर तू पण ये माझ्यासोबत. पण जर तू माझ्यासोबत आलीस तर तुझ्या समोर मी तिला विचारलं की ती का रडत होती म्हणून, पण ती काहीच सांगणार नाही. म्हणून म्हणतो मी जाऊन तिला विचारून येतो. संध्या विशालला म्हणाली, फक्त 5 मिनिटं मी इथे थांबणार आहे. नाही ना आला तर बघा मग इथून एकटी निघून जाईल. संध्या तिथेच बसली आणि संध्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. काय चाललंय या माणसाचं काहीच तिला कळत नव्हतं. तिने तिच्या मंगळसूत्राला पकडलं आणि देवाचा धावा करायला लागली. मनात नुसती घालमेल चालू होती तिच्या. विशालने तिची अवस्था पाहिली पण तरी तो तिथे थांबला नाही. लगेच ज्योतीच्या मागे गेला. हे संध्याला जरा जास्त खटकलं होतं. विशाल गेला तिथे तसं ज्योतीने तिचे डोळे पुसले. विशाल तिच्या मैत्रिणींना म्हणाला, मला थोडं ज्योतीसोबत बोलायचं आहे, बोलू का? आणि ज्योती तुझी इच्छा असेल तर आपण बोलू, नाहीतर तुला ऑल द बेस्ट, येतो मी. ज्योती म्हणाली, थांब विशाल, आजवर माझ्या मनातलं कधीच तुला सांगितलं नाही, पण आज ती वेळ आली आहे असं म्हणाली आणि थांबली. तिच्या मैत्रिणी थोड्याशा दूर अंतरावर जाऊन उभ्या राहिल्या आणि त्या दोघांना वेळ दिला. संध्या जिथे बसली होती तिथून तिला दोघे पण दिसत होते. विशाल तिला म्हणाला, आता मला सांग की तू रडत का होतीस मगाशी जेव्हा संध्या आली आणि ती माझी बायको आहे? ज्योती त्याला म्हणाली, विशाल तू लग्न केव्हा केलंस? झाले 4 महिने. आत्ताच या वर्षी आमचं लग्न झालं आहे. पण तू रडलीस का याचं कारण विचारतोय मी. ज्योतीने विशालचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणाली, आता त्याने काय फरक पडत नाही विशाल. आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझं तुझ्यावरती एकतर्फी प्रेम होतं, पण मला कधीच तुला प्रपोज करता आलं नाही. त्याचं कारण म्हणजे माझे वडील मिलिटरीत आहेत आणि त्यांना सुद्धा सरकारी नोकरी करणारा मुलगा माझ्यासाठी पाहत होते. त्याच्यामुळे आज तुला पाहिलं, तुझ्याबद्दल माहिती मिळाली होती मला की तू पोलीस झालास. वाटलं आता माझं स्वप्न पूर्ण होईल. तुझं घर मला माहिती होतं. मी तुझ्या घरी पण येणार होते आणि आज अचानक असं तू मला दिसलास. माझं तर मन फुलपाखरासारखं नाचायला लागलं. पण नंतर जेव्हा तुझी बायको आली तेव्हा माझ्या आनंदावर विरजण पडलं. तिने विशालच्या दोन्ही गालाला स्पर्श केला आणि त्याला म्हणाली, विशाल माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, होतं आणि राहील, आणि मी तुझ्या मागे येणार नाही. फक्त मला माझ्या मनातलं तुला सांगायचं होतं, ते मी सांगितलं. विशालने तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला, ज्योती शांत हो. अगं काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि तुला एक सांगू, माझ्यासाठी गर्लफ्रेंडपेक्षा मैत्रीणच महत्त्वाच्या आहेत. माझ्या एवढ्या मैत्रिणी होत्या पण एकीबद्दल पण मी असा विचार केला नाही. तुला नक्की चांगला जोडीदार भेटेल आणि मला अजिबात आठवणी ठेवू नकोस. कारण की एक सांगू का तुला, जे आपलं नसतं ना ते कधीच आपल्याकडे परत येत नाही. उगाच माझ्या आठवणीत झुरत बसू नकोस. आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न कर आणि तुला खूप चांगला नवरा भेटेल, अगदी तुझ्या मनासारखा, तुला हवाय तसा. माझं फक्त माझ्या संध्यावरतीच प्रेम आहे आणि तिच्यावरतीच मी मरेपर्यंत प्रेम करत राहील. मी फक्त तिचाच आहे आणि माझ्या आयुष्यात तिचं स्थान मी कुणालाच देऊ शकत नाही. संध्याला आता खूप रडायला येत होतं. बर्फाचा गोळा पण वितळून त्याचं पाणी झालं आणि विशालकडे आणि ज्योतीकडे पाहून तर तिला आणखीनच टेन्शन येत होतं.
मनात असंख्य प्रश्न होते तिच्या. आता हे मला सोडून जातील का तिच्याकडे? कोण आहे ही मुलगी? मला तरी वाटतं ह्यांचं काहीतरी होतं वाटतं कॉलेजमध्ये. यांनी मला अंधारात ठेवलं. मला जर हे सोडून गेले ना तर मी जिवंतच राहू शकत नाही. जर तसं काय असेल ना यांचं, तर ह्या समुद्रामध्ये मी जलसमाधी घेईन, कारण की ते म्हणजे माझा जीव आहेत. विशालची नजर संध्यावर गेली तर संध्याची हालत खूप बेकार झाली होती. संध्या त्याच्या दिशेने यायला लागली आणि तिला एकदम चक्कर आली आणि ती तिथेच कोसळली. तिच्या भोवती भरपूर माणसं जमा झाली. विशालच्या तर पायाखालची जमीनच सरकली. संध्याला काही झालं तर नाही ना या टेन्शनने तो धावत आला. संध्या निश्चित पडली होती. ज्योती, स्वाती ह्या पण पळत आल्या त्यांच्या दिशेने. विशालने तिचं डोकं मांडीवरती घेतलं आणि तिला उठवायला लागला. संध्या उठ ना ग. सॉरी ना, बघ ना माझ्याकडे. ए संध्या. विशालच्या डोळ्यात पण अश्रू जमा झाले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्योतीने पळत जाऊन तिथून पाण्याची बाटली आणली आणि संध्याच्या चेहऱ्यावरती पाण्याचा झपकारा मारला. संध्याने डोळे उघडले तर विशालने तिला जवळ घेतलं होतं आणि प्रेमाने तिच्या केसांवरनं हात फिरवत होता. विशाल म्हणाला, नशीब तुला काही झालं नाही. काय होतंय तुला? चल आपण डॉक्टरकडे जाऊ. संध्या आता खूप रडायला लागली आणि विशालला म्हणाली, तुम्ही आणि ज्योती तुमच्या दोघांचं काय आहे मला खरं खरं सांगा. आणि तुमचं जर असं काही असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझं मेलेलं तोंड पाहाल तुम्ही. ज्योती संध्याला म्हणाली, संध्या असं नको बोलूस. तू थांब, मी माझ्या नवऱ्यासोबत बोलत आहे ना. बोला, आता का गप्प आहात तुम्ही? विशाल संध्याला म्हणाला, संध्या, ज्योती माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होती कॉलेजपासून आणि आता तिला अचानक कळलं की आपलं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे तिला तिच्या भावना आवरल्या नाहीत आणि ती रडायला लागली. पण मी तिला समजवलं आहे. मी फक्त तिला माझी मैत्रीणच मानतो आणि माझ्या हृदयात फक्त माझी संध्या आहे. दुसऱ्या कोणालाच इथे स्थान नाही. ज्योती संध्याला म्हणाली, संध्या मी बोलू का? संध्या म्हणाली, बोल. अगं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, पण विशाल मित्र म्हणूनच चांगला आहे, नवरा म्हणून नको मला. तो तुलाच राहू दे. तो आयुष्यभर तुझाच राहील. आत्ता सुद्धा तो तुझ्याबद्दलच बोलत होता आणि तुम्हाला दोघांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. नशिबात असेल तर कधीतरी भेट होईल आपली. पण आज तुम्हाला दोघांना भेटून खूप बरं वाटलं. विशाल, मला तुझं घर माहिती आहे. लग्नाची पत्रिका द्यायला नक्की येईल. दोघे जण जोडीने या माझ्या लग्नाला. संध्या, याल ना तुम्ही? विशाल संध्याला म्हणाला. संध्या, अगं तुला काहीतरी विचारतीये ती, काहीतरी उत्तर दे ना तिला. संध्या उठली आणि ज्योतीला म्हणाली, येईल, पण त्याआधी तुम्हाला छानशी मिठी मारायची, तरच येईल तुझ्या लग्नाला. आणि ज्योतीला संध्याचं कौतुक वाटलं. ज्योतीने संध्याला घट्ट मिठी मारली. संध्याचं मन खूप मोठं होतं, निष्पाप होती ती. ज्योती विशालला म्हणाली, आता मला कळलं तुझ्या हृदयात फक्त संध्याच का राहते. संध्या खूप नशीबवान आहेस आणि विशाल तू पण खूप नशीबवान आहेस की तुला संध्यासारखी बायको मिळाली. आता मला जावं लागेल कारण की आमची बस आहे. ज्योतीने दोघांचा पण निरोप घेतला आणि ज्योतीला विशाल आणि संध्या बसपर्यंत सोडवायला गेले. चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.